हाय फ्रेंड्स, मी पल्लवी. माझ्या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. मी यांना खूप दिवसापासून म्हणत होते मला कुठेतरी बाहेर फिरायला जायचं आहे. पुण्यामध्ये खूप दिवसापासून पाऊस हा चालूच आहे, त्याच्यामुळे बाहेर कुठे जाता येत नाही. गेले तर खूप पाऊस असतो, त्याच्यामुळे आज पावसाने जरा उघडीप दिली होती. त्यामुळं म्हटलं चला बाहेर फिरून येऊया आणि यांना पण वेळ होता, ते पण म्हटले चल जाऊया. आम्ही पुण्यातल्या कॅम्प एरियामध्ये गेलो होतो. वाटेवरती खूप छान अशी दुकाने दिसत होती, कपड्याची दुकानं होती. एका ठिकाणी तर इंटेरियरचं इतकं मस्त दुकान होतं ना की आम्ही तिथे थांबून ते दुकान पाहिलं. हे बघा, हे दुकान होतं, किती छान आहे. त्याच्यातले आतमधले इंटेरियरच्या वस्तू इतक्या छान होत्या ना, मस्तच होत्या. आम्ही गेलो होतो या बेकरीमध्ये. पुण्यातली ही सुप्रसिद्ध अशी कयानी बेकरी आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, या बेकरीच्या बाहेर इतकी भली मोठी रांग होती. मी तर पहिल्यांदाच पाहत होते बेकरीच्या बाहेर अशी पण गर्दी असते ती. ही आहे कयानी बेकरी. बाहेर एक QR कोड स्कॅनर लावला होता. तो स्कॅन केल्यानंतरनं बेकरीमध्ये जे उपलब्ध प्रोडक्ट आहेत ते आपल्याला दिसत होते. म्हणजे तिथं जाऊन आपण कोणते पदार्थ अवेलेबल आहे हे विचारण्यात वेळ न घालता डायरेक्ट आपण ऑर्डर देऊ शकतो, कारण इथली गर्दी पाहता त्यांनी तशी सोय केली होती. बेकरीमध्ये छान असं त्यांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त डेकोरेशन केलं होतं, ते खूप छान दिसत होतं. आम्ही या बेकरीमध्ये पहिल्यांदाच गेलो होतो, त्यामुळे आम्हाला माहीत नव्हतं हे कसं ऑर्डर करायचं. तिथं त्यांनी अशी लिस्ट लावली होती, त्यातले तुम्ही प्रोडक्ट सांगू शकता. पण या लिस्टमधले बरेचसे प्रोडक्ट हे संपलेले होते. ते म्हटले की गर्दी खूप असल्यामुळं काही प्रोडक्ट लवकरच संपतात, त्यामुळे त्यांनाच विचारलं तुमच्या बेकरीचे बेस्ट प्रोडक्ट कोणते आहे. त्यामुळे ते इथं सांगत होते हे प्रोडक्ट छान आहेत. अशा पद्धतीने आम्ही खरेदी करून बाहेर निघालो, तरी पण गर्दी वाढतच होती. अशा पद्धतीची मी गर्दी पहिल्यांदा पाहिली होती. असं म्हणतात ना, पुणे तिथे काय गुणे, हे पाहिल्यानंतरनं लक्षात येते. यांनी मला विचारलं तुला काही खायचं आहे का. नवऱ्याने ज्या वेळेस विचारलं तुला काही खायचं आहे का, त्यावेळेस नाही म्हणायचं नसतं. हा नियम पाळत मी हो म्हणाले आणि आपण पाणीपुरी खाऊया असं म्हणून आम्ही पाणीपुरी खाल्ली. त्याच्यानंतरनं सुकी पुरी खाल्ली. परत जाता जाता हे म्हटले की अजून काही मागवायचं असेल तर तुला मागव, आणि मी हो म्हणत त्यांना परत म्हटले शेवपुरी खाऊया. आम्ही दोघांनी मिळून शेवपुरी फस्त केली. दोन्हीची चव अप्रतिम होती, चटपटीत होती. अशा पद्धतीची पाणीपुरी शेवपुरी मी पुण्यात आल्यापासून पहिल्यांदाच खाल्ली होती. प्रत्येक एरियातली पाणीपुरीची चव ही बदलत राहते, पण ही मला पाणीपुरी खूपच आवडली होती. आम्ही पाणीपुरी शेवपुरी खाऊन घरी निघालो. वाटेवरती जाताना पुण्यातल्या जुन्या इमारती आम्हाला दिसत होत्या. या भागामध्ये आम्ही पहिल्यांदाच आलो होतो. या भागामध्ये आम्हाला जास्त करून इराणी कॅफेज, इराणी हॉटेल्स, बेकरी हे जास्त प्रमाणात दिसले. हे पुण्यातलं प्रसिद्ध असं इराणी हॉटेल आहे. पुढे आम्हाला एक चौक लागला. त्या चौकामध्ये शिवाजी महाराजांचा जिरेटोप याचा पुतळा होता. तो खूप सुंदर होता. आम्ही थांबून त्याला पाहिलं. पुढे गेल्यानंतरनं एका स्कूलमध्ये आम्हाला चर्च दिसला. त्या चर्चची इमारत अतिशय जुनी असावी याचा अंदाज आला. असे छोटे छोटे ठिकाणं बघत आम्ही घराकडे निघालो. पावसाचा अंदाज येतच होता, पाऊस लागेल याची भीती होती. त्यामुळे आम्ही दुसरीकडे कुठं न जाता डायरेक्ट घरी निघालो. वाटेमध्ये उंच अशा इमारती दिसत होत्या. वातावरण खूप छान झालं होतं. पावसाच्या आधीचं वातावरण खूप छान वाटतं, त्यामुळे पाऊस पडण्याआधी आम्ही घरी पोहोचलो. यांना यांच्या मित्रांनी सांगितलं होतं की त्या बेकरीमध्ये खूप छान चवीचे पदार्थ मिळतात, त्यामुळे यांनी खास करून तिथून बिस्किट, चॉकलेट केक, फ्रूट केक, टोस्ट, खारी, मिनी रोट असे पदार्थ घेतले होते. बिस्किटांची तर चव अप्रतिम होती. तुपातले बिस्किट होते. आपण नेहमीचे बेकरीचे पदार्थ खातो त्याच्यासारखी याची चव नव्हती. याची चव अप्रतिम होती. सर्व पदार्थ हे साजूक तुपातले केलेले होते. सर्व पदार्थ आम्ही टेस्ट करून पाहिली. खूप छान चव होते. केक पण अतिशय छान होता. मऊ स्पॉन्जी असा केक होता.
सर्व पदार्थ कुरकुरीत आणि खमंग होते. पहिल्यांदा या बेकरीमध्ये गेल्यामुळे खूप पदार्थ आणले गेले, नाहीतर आम्ही इतके पदार्थ आणत नाही. आमच्या घरापासून ही बेकरी खूप लांब आहे. आम्हाला जायला 1 ते 1.5 तास लागला. त्यामुळे यांनी म्हटले की सारखं सारखं येणं होणार नाही, त्यामुळे प्रत्येकाच्या आवडीचं काही तर काही आम्ही घेतलं. त्याच्यामुळे जास्त पदार्थ घेतले गेले. असेच छान छान व्लॉग पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि माझ्यासोबत पुणे एक्सप्लोअर करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.